नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलीकडील मराठी साहित्य संमेलने आणि त्याची अध्यक्षा अजून आपण वाचून घेऊ, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा उपयोग होईल. आणि कोणतीही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तरीसुद्धा यावर प्रश्न विचारले जातात. तेव्हा पहा, 1995ला 68वे साहित्य संमेलन भरले. स्थळ होते परभणी आणि अध्यक्ष होते नारायण सुर्वे. 1996ला अध्यक्षा होत्या शांता शेळके. 1997ला ना.स. इनामदार. 1998ला 71वे झाले परळी वैजनाथ येथे द. मा. मिरासदार हे अध्यक्ष होते. 1999ला 72वे झाले दादर मुंबई येथे आणि अध्यक्ष होते प्राध्यापक वसंत बापट. 2000 साली 73वे झाले बेळगाव कर्नाटक येथील बेळगाव येथे आणि डॉक्टर य. दी. फडके हे त्याचे अध्यक्ष होते. 2001 साली 74वे झाले इंदूर मध्य प्रदेश येथे आणि अध्यक्षा होत्या डॉक्टर विजया राज्याध्यक्ष. 2002 साली 75वे झाले पुणे येथे आणि प्राध्यापक राजेंद्र बनहट्टी हे अध्यक्ष होते. त्यानंतर 2003 साली 76वे झाले कराड येथे आणि अध्यक्ष होते डॉक्टर सुभाष भेंडे. 2004 साली 77वे झाले औरंगाबाद येथे आणि अध्यक्ष होते प्राध्यापक रा. ग. जाधव. 2005 साली 78वे झाले नाशिक, ज्याला कुसुमाग्रज नगरी असेही म्हणतात, तिचे अध्यक्ष होते केशव मेश्राम. 2006 साली 79वे झाले सोलापूर येथे आणि अध्यक्ष होते मारुती चितमपल्ली. 2007 साली 80वे झाले नागपूर येथे आणि अध्यक्ष होते अरुण साधू. 2008 साली 81वे झाले सांगली येथे आणि अध्यक्ष होते प्राध्यापक म. द. हातकणंगलेकर. 2000 साली 82वे झाले महाबळेश्वर सातारा येथे आणि अध्यक्ष होते प्राध्यापक आनंद यादव. तर पहा, प्राध्यापक आनंद यांची एक कादंबरी होती संत सूर्य तुकाराम. ही वादग्रस्त ठरल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे संमेलन म्हणजे 82वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे इथं अशी फुली आलेली आहे. त्यानंतर पहा, मार्च 2010 83वे झाले पुणे येथे आणि अध्यक्ष होते प्राध्यापक द. भी. कुलकर्णी. डिसेंबर 2010ला 84वे झाले ठाणे येथे, प्राध्यापक होते उत्तम कांबळे. फेब्रुवारी 2012ला झाले 85वे चंद्रपूर येथे आणि अध्यक्ष होते वसंत आबाजी डहाके. जानेवारी 2013ला झाले 86वे चिपळूण येथे झाले आणि डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे त्याचे अध्यक्ष होते. जानेवारी 2014ला 87वे झाले सासवड पुणे येथे आणि फ. मु. शिंदे हे त्याचे अध्यक्ष होते. एप्रिल 2015 88वे झाले घुमान पंजाब येथे आणि डॉक्टर सदानंद मोरे हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर पहा, जानेवारी 2016ला 89वे झाले पिंपरी चिंचवड पुणे, डॉक्टर श्रीपाल सबनीस हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. फेब्रुवारी 2017ला 90वे झाले डोंबिवली येथे आणि डॉक्टर अक्षय कुमार काळे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर फेब्रुवारी 2018ला 91वे झाले बडोदा गुजरात येथे आणि लक्ष्मीकांत देशमुख हे याचे अध्यक्ष होते. त्यानंतरचं पहा, जानेवारी 2020ला त्याआधी बघा, जानेवारी 2019ला 92वे झाले यवतमाळ येथे आणि डॉक्टर अरुणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. जानेवारी 2020ला 93वे झाले उस्मानाबाद येथे आणि फादर फ्रान्सिस द्रिबिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर डिसेंबर 2021ला 94वे साहित्य संमेलन नाशिक येथे झाले आणि डॉक्टर जयंत नारळीकर हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर पहा, अशा प्रकारे आज आपण
अलीकडील जी मराठी साहित्य संमेलने झालीत त्यांचे काय पाहिले आहेत, त्यांचे अध्यक्ष, स्थळ आणि वर्ष पाहिली. आता पहा, याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला याविषयी एखादा प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे उत्तर चुटकीसरशी सोडवता येईल. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.